श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने श्रीराम मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिराची उभारणी संदर्भात काल ठराव घेतला आणि हे जे मंदिर उभारणी आहे ते लेंडीबागमध्ये करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिली. परंतु आमच्या शिर्डीकर आणि साई भक्तांचं म्हणणं हेच आहे की जे तुम्ही भव्य असं श्रीराम मंदिर बांधताय, श्रीकृष्ण मंदिर बांधताय, हे लेंडीबागेत न स्थापित करता तुम्ही हे बाहेर विकसित केलं पाहिजे. काय खरं तर लेंडीबागे ही बाबांची पवित्र जागा आहे. बाबांनी आपल्या हाताने झाडं लावून ही म्हणजे खूप वेगळी भावना शिर्डीकरांची लेंडीबागेविषयी आहे आणि एक चांगल्या प्रकारचं पवित्र स्थान आहे. मग ते बाधित नाही झालं पाहिजे हे शिर्डीलाच्या सर्व शिर्डीकरांचं म्हणणं आहे. मग हे जे भव्य असं श्रीराम मंदिर व्हायला पाहिजे, श्रीकृष्ण मंदिर व्हायला पाहिजे, परंतु हे शिर्डीच्या इतर जे आरक्षित जागा आहे साईबाबा संस्थांच्या अशा ठिकाणी नेऊन जर केलं तर निश्चितच साई भक्तांना त्याचा फायदा होईल, शिर्डीकरांना त्याचा फायदा होईल. जर मंदिर परिसरामध्ये श्रीराम मंदिर आलं तर निश्चितच त्याला लिमिटेशन्स येतात, सगळे साई भक्त दर्शन करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे आमची शिर्डीकरांची हीच भावना आणि धारणा आहे की हे जे श्रीराम मंदिर आहे ते अतिशय भव्य असावं, भव्य दिव्य असावं आणि ते बाहेर असावं. आणि जे 5-6 एकरामध्ये जागा आहे वन विभागामध्ये त्या ठिकाणी हे मंदिर असावं. आणि त्याचबरोबर कैलासवासी रावसाहेब गुनकर यांचा सर्वे नंबर 55 आणि 54 ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहे साईबाबा संस्थांची, त्या ठिकाणी साईबाबांचं भव्य असं म्युझियम आणि त्याचबरोबर मोठं असं मंडप उभारणी करावी, जेणेकरून जे दूर पालखी वाले येतात किंवा पारण कक्ष येतात पारण करण्यासाठी, त्यासाठी ती जागा डेव्हलप करावी. म्हणजे या दोन्ही जागा जर विकसित केल्या तर शिर्डीच्या चारही बाजूला विकसित आणि डेव्हलपमेंट दिसेल असं आम्हाला वाटतं. एकूण 108 वर्षापूर्वीचा हा निर्णय आहे, याच्यावर चर्चा होती काय एकंदरीत. खरं तर श्री सद्गुरू साईबाबांच्या हयातीपासून बाबांची इच्छा होती की श्रीराम मंदिर हे शिर्डीमध्ये असावं. परंतु काही गोष्टी असतील किंवा काही अपवादात्मक काळ निघून गेला आणि बाबांच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात, आमची शिर्डीकरांची भावना आहे. त्याच्यामुळे आज बाबांनी कुठेतरी अधिकाऱ्यांना बुद्धी दिली असेल की आता लवकर आपण या ठिकाणी राम मंदिर उभारणी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज त्यांनी देखील हा निर्णय घेतलाय. आम्ही अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय, कारण शिर्डीकरांनी साई भक्तांनी वेळोवेळी मागणी केली होती की शिर्डीमध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर असावं, श्रीकृष्ण मंदिर असावं, जेणेकरून सर्व साई भक्तांना त्याचा लाभ घेता येईल. कारण आज शिर्डीमध्ये येणारा साई भक्त आहे हा निश्चितच राम भक्तही असतो आणि श्रीकृष्णांचा भक्त देखील असतो. त्याच्यामुळं आणि सद्गुरू साईबाबांकडे बघण्याचा देखील दृष्टिकोन, साई भक्तांचा हा श्रीकृष्ण अवतार आहे, कुणाचा बाबा रामाच्या अवतारात देखील दिसलेत. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं पवित्र वातावरण शिर्डीमध्ये अजून तयार होईल आणि राम मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर झाल्यामुळं अजून त्यात वाढ होईल असं आम्हाला वाटतं. जर साई संस्थांनी या मागण्या मान्य नाही केल्या तर काय निश्चितच शिर्डी साईबाबा संस्थाने जे उभारणी संदर्भात ठराव केलाय तो नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि भूषणाव आहे आमच्या शिर्डीकरांसाठी. आणि आज आमची जी कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली, अधिकाऱ्यांना देखील काही गोष्टींची जाण नसते, परंतु एक ग्राउंडला आमच्या सर्व शिर्डीकर असतात, त्यांना माहिती आहे की इथला प्रॉब्लेम काय आहे. जर तुम्ही मंदिर परिसरामध्ये जर श्रीराम मंदिर केलं तर निश्चित त्याला लिमिटेशन्स येतात. सगळ्या साई भक्त असतील किंवा आमचे शिर्डीकर असतील ते दर्शन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या एकमुखी सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी लेंडीबागेमध्ये श्रीराम मंदिर असू नये आणि त्याला देखील कार्यकारी अधिकारी साहेबांनी सकारात्मक असं प्रतिसाद दिलेला आहे. आणि ते म्हणे आमच्या कमिटी पुढे आम्ही ही गोष्ट मांडतो आणि बाहेर कुठे चांगली जागा होईल त्या ठिकाणी आपण ते स्थापित करू अशी त्यांची देखील भावना आहे. आज आम्ही सर्व शिर्डीतील पदाधिकारी व शिर्डी ग्रामस्थ एक साईबाबा संस्थांकडे एक त्यांचा प्रस्ताव होता का जी बाबांच्या हयात असल्यापासून जी लेंडीबाग होती, तर बाबांची त्यावेळेची इच्छा होती का इथं प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं. तर आता जे बाबांनी असताना जी लेंडीबाग तयार झालेली होती तर तिथं जे मंदिर बनवायचे होते ते खूप छोटे होत होते. आणि आजची परिस्थिती जर पाहिली, एक साई मंदिराच्या संरक्षणाचा जर विचार केला तर बरेचसे निर्बंध आहे आतमध्ये येण्यासाठी. तर आमचं गावकऱ्यांचं सर्व मिळून एक मत असं झालं होतं का सर्व साईबाबा संस्थांची बाहेर खूप अशी आरक्षित जमीन आहे, तर ती जमीन जे मंदिर इथं तुम्ही लेंडीबागेमध्ये जे छोटे मंदिर करणार आणि तिथं यायला साई भक्तांना ग्रामस्थांना खूप अडचणीतून पुढे यावं लागतं. तर हे मंदिर तुम्ही साईबाबा संस्थांनी जे आरक्षित जमिनी तर त्या जमिनीवर असं एक मोठ्या स्वरूपात थोडं भव्य मंदिर करून तिथं साईबाबा संस्थांनी ज्या पालखी येत्या त्यांना राहण्याची व्यवस्था करावी आणि तिथं अजून काही भक्तांना एक तिथं जाता येईल
या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांची इच्छा होती तर जे साईबाबा संस्थांनी निर्णय घेतला आहे का लेंडी बागेमध्ये छोटे छोटे मंदिर जे उभारायचे तर ते छोटे छोटे मंदिर नाही उभारता लेंडी बागेमध्ये जे आपलं थोडक्यात जे जुन्या काळात जे होते लेंडी बागेमध्ये वडाचे झाडं पिंपळाचे झाडं हे आर्टिफिशियल झाडं काढून तिथं हे जुनं स्वरूप त्या लेंडी बागेला आलं पाहिजे आणि हे जे आरक्षित जमिनी यामध्ये प्रभू रामचंद्राचं श्रीकृष्णाचं मंदिर हे असं भव्य स्वरूपात बाहेर झालं पाहिजे यासाठी आम्ही साईबाबा संस्थांना निवेदन दिले. संघाने लेंडी बागेमध्ये प्रभू श्रीरामाचं आणि श्रीकृष्णाचं मंदिर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि या गोष्टीला गावकऱ्यांनी जरा आमचा या गोष्टीला विरोध आहे शिर्डी ग्रामस्थांचा की हे मंदिर भव्य दिव्य स्वरूपात व्हावं. लेंडी बागेमध्ये इतकं भव्य दिव्य मंदिर होण्या इतपत जागा नाही आहे आणि लेंडी बाग ही एक बगीच्याची संकल्पना आहे त्यामुळे इथे साईबाबा संस्थांनी भक्तांना उपयोगी पडतील असे छान असे झाडी लावावी आणि त्या बगीच्याला एक सुंदर बगीचा असं ते त्याचं विकसित करावं आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं आणि श्रीकृष्णाचं मंदिर हे साईबाबा संस्थांचे पंचकोशीत असल्या त्याच्या अधिक मोठ्या जागा आहेत त्या जागात करावं हा एक भाग आहे. दुसरा एक भाग की ज्यावेळेस लेंडी बागेमध्ये या मंदिराचं निर्माण होईल या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांना किंवा भक्तांना सहजतेने जाणं शक्य होणार नाही आणि जर हे मंदिर पंचकोशीतल्या साईबाबा संस्थांच्या जागेत जर झाली या ठिकाणी अन्य भक्तांचाही ओढ वाढेल आणि शिर्डी ग्रामस्थांनी सहजतेने या ठिकाणी जाता येईल. साईबाबांच्या हयातीत साईबाबांनी इच्छा व्यक्त केली होती का शिर्डीत रामकृष्णाचं मंदिर व्हावं आणि तोच निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला का शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांतर्फे श्रीकृष्णाचं आणि रामाचं मंदिर उभारण्याचं पण त्यांनी जे निर्णय केला लेंडी गार्डन मध्ये घेण्याचा. लेंडी गार्डन मधून ऑलरेडी खालून अंडरग्राऊंड नाला वाहतो आणि नाल्यावर मंदिर बांधू नये त्यासाठी संस्थांच्या आरक्षित जमिनी असणाऱ्या जागेंपैकी पूर्व भागात म्हणजे बिरोबा बनामध्ये साईबाबा संस्थांच्या आरक्षित जमिनी आहे का ज्या संस्थांच्या स्वतःच्या मालकीच्या पण आहेत काही त्या भव्य दिव्य स्वरूपात अशा 8 एकरची जागा आहे जवळपास श्रीकृष्णाचं आणि रामाचं भव्य दिव्य मंदिर व्हावं ही ग्रामस्थांची भूमिका आहे आणि साईबाबा संस्थांची भूमिका थोडीशी संकुचित वाटली म्हणून ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिलं का लेंडी गार्डन मध्ये मंदिर न करता शिर्डीच्या पूर्व भागामध्ये म्हणजे बिरोबा बाणामध्ये श्रीरामाचं श्रीकृष्णाचं मोठं मंदिर त्याचबरोबर ध्यान मंदिर आणि साईबाबांचा जो या ठिकाणी म्युझियम केलेला आहे ते त्या ठिकाणी शिफ्ट करावं अशी शिर्डीकर म्हणून मागणी केली आहे.